नमस्कार, मी रेणुका. करिअर टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे करिअरचं प्लॅनिंग नेमकं कसं करायचं या विषयाचं. आपण नेहमी आता तयारी कशी करायची या संदर्भात आपण यामध्ये बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत करिअर काउन्सिलर केदार टाकळकर सर आता आपल्या सोबत आहेत. त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. नमस्कार. गेल्या 27 वर्षांचा त्यांना अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवांचा आठवणींचा भरपूर खजिना आहे. तो तुमच्यापर्यंत आम्हाला रित्या करायचाच आहे. त्याचा प्रयत्न आम्ही जरूर करणार आहोत, पण त्यासाठी तुमचे देखील फोन आवश्यक आहेत आणि आमचा नंबर त्यासाठी लिहून घ्या 02266899263 0226689263. तुमचे प्रश्न येतीलच, पण तोपर्यंत आपण आपल्या गप्पांना इथे सुरुवात करतो आहोत. सर, निवड करिअरची आपण असं नेहमी म्हणत असतो, पण निवड केलेली असते, मनात असतं, हे करावं असं वाटत असतं, पण त्या दृष्टीनं वाटचाल करताना काय काय लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला? खरं तर मुलांनी आणि पालकांनी दोघांनीही मुलांच्या कोणत्याही एखाद्या करिअर निवडीबद्दलच्या ज्या मर्यादा आहेत ना, मग मे बी त्या आर्थिक असतील किंवा बौद्धिक मर्यादा असतील, शारीरिक पण असतील, तर त्या मर्यादांचा विचार हा त्यांनी पहिल्यांदा करावा. म्हणजे एखादं करिअर मला निवडायचं आहे तर ते एक निवडतो आपण एकच करिअर, पण त्यापूर्वी मला 100 कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, तर ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. जे नाही ते बाजूला काढलं ना की म्हणजे एक करायचं ते बरोबर आपोआप शिल्लक राहतं. म्हणून जे नको आहे ते बाजूला काढा आणि मग जे आवडतं आहे त्याच्यावरतीच फोकस करा. जे जमणार आहे त्याकडेच बघा आणि मग ते करिअर चांगलं निवडलं जाईल. तुम्ही निवडा म्हणताय तसं आपण म्हणतो की धान्य जेव्हा आपण चांगलं बाजूला करत असतो तेव्हा आपण आधीचा कचरा काढून टाकत असतो. त्याच्यामुळे तुमचा जो पर्याय तुम्हाला निवडायचा ते आणखीन सोपं जातं. बरोबर. सर, पण याच्यामध्ये आता वेगवेगळे कोर्सेस असतात किंवा त्या क्षेत्रातले वेगवेगळे तज्ज्ञ असतात, तुमच्यासारखे जे जाणकार लिहित असतात, यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? खरं तर नेटवर या सगळ्यांची माहिती उपलब्ध असते आणि कोणत्याही एखाद्या काउन्सिलरपर्यंत पोहोचण्यापूर्वी आज इंटरनेटचे जे माध्यम आहे हे सगळ्या जगातल्या सगळ्या विद्यार्थी पालकांना हे सहज उपलब्ध आहे. म्हणजे कोणताही एखादा अगदी ऑफबीट करिअर असेल ना की ज्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, पण त्याच्या नावातनच माझ्या मनामध्ये काहीतरी उत्कंठा ही निर्माण झालेली आहे. ते करिअर फक्त तुम्ही गुगलला सर्चला टाकलं की त्याच्याबद्दलची सगळी माहिती, तुमच्या घराच्या जवळ असणारं त्याचं इन्स्टिट्यूट, त्याची फी किती, कॉलेजेस आहेत, त्याला पुढं स्कोप किती, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मुलांना खरं तर मिळू शकते. आणि मग काउन्सिलर ओळखीतनं किंवा त्यांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशा एखाद्या तज्ज्ञ माणसापर्यंत त्यांना पोहोचता येऊ शकतं. बरोबर. सर, पण या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणताय की आपल्याला अनेक जे पर्याय आहेत ते निवडता येत असतात, पण या सगळ्यामध्ये पालकांचं देखील काहीतरी म्हणणं असतं. तो एक म्हणजे बाहेर आपण मित्रांशी शेअर करत असतो, मैत्रिणींशी शेअर करत असतो, पण काही काही घरांमध्ये पालकांचा देखील दबाव असतो. तो बाजूला सारणं ही आणखी निवड म्हणायची? पालकांचा दबाव 10वी नंतरच्या टप्प्यावरती मुलांना टाळणं किंवा त्यांना नको म्हणणं ही गोष्ट अवघड जाते खरं तर. कारण तोपर्यंत मुलंही पूर्णपणे पालकांवरती सगळ्या दृष्टीने डिपेंडंट असतात. पण 12वी नंतरच्या टप्प्यावर मात्र मुलांना स्वतःची काही मॅच्युरिटी आलेली असते, त्यांचे स्वतःचे काही विचार हे परिपक्व झालेले असतात. म्हणजे ते पालकांना ठामपणे सांगू शकतात की बाबा मला हे नाही करायचं, मला ते करायचं आहे, आणि मग ते मला का करायचं आहे याची कारणं सुद्धा त्या मुलांकडं त्यावेळेला असतात. त्यामुळं पालकांनी पण मुलांना समजून घ्यावं म्हणजे अशा आहे नाही की एखादा मुलगा जर का म्हणतोय की मला हा अमुक अमुक करिअर करायचं आहे, मग त्याला ते का करायचं आहे, खरंच त्या करिअरला स्कोप आहे का? कारण यामध्ये असंही बघण्यात येतं की एखाद्या पालकांना, वडिलांना वाटतं की बाबा मला माझ्या वेळेला इंजिनियर व्हायचं होतं, पण मला स्कोप मिळाला नाही, मला मार्गदर्शन मिळालं नाही, किंवा त्यावेळेला आमची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती, पण आता मात्र माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे की मी माझ्या मुलाला शिकवू शकतो. मग ते म्हणतात की तू इंजिनियरच हो, पण असं बरोबर नाही. त्या मुलाची आवड कदाचित काहीतरी वेगळी असू शकेल. म्हणून मुलाला काय वाटतं याचा विचार करावा आणि त्याला जे वाटतं ते योग्य असेल तर पालकांनी त्यांना सपोर्ट करावा. बरोबर. असं जसं तुम्ही म्हणालात की आता काही काही विषय जे असे असतात उत्कंठा वाढवणारे असतात, पण कदाचित ते मला झेपेलच असंही नसतं. म्हणजे आपली तेवढी काय म्हणू शकतो आपण क्षमता देखील नसते. तर एखादं उदाहरण देऊन आपण सांगू शकतो का हे? हो. आता उदाहरणार्थ IIT हे आत्ताच्या मुलांना खूप एक अट्रॅक्शन वाटणारं फील्ड आहे. खूप जण त्याचं म्हणजे IITचं मार्केटिंग पण त्या पद्धतीने करतात. म्हणजे 10वी नंतर पास होणाऱ्या मुलांना अशी स्वप्न दाखवली जातात, रादर मी स्वप्न दाखवली जातात म्हणण्यापेक्षा स्वप्न विकली जातात त्या मुलांना की बाबा तू IIT होशील. पण आज IITला जाणारा जो मुलगा असतो त्याची खरंच त्याची इंटेलिजन्स लेवल जी असते ना ती खूप वेगळी, खरोखर उच्च असते. म्हणजे नॉट नेसेसरी की त्या मुलाला त्याच्या 10वी 12वी मध्ये खूप अगदी कायम 95-98% मार्क असतील अशी काही गरज नाही. पण तो मुलगा खरं म्हणजे बेसिक इंटेलिजंट, बॉर्न इंटेलिजंट म्हणतो ना, तर तशी ती मुलं असतात. मग आपण तसे आहोत का?
मग मला बोर्डाला फक्त बाबा परीक्षेच्या पूर्वी काय 1-2 महिने अभ्यास करून मला 90% मार्क मिळाले, म्हणजे खूप अभ्यास करणं ही माझी प्रवृत्ती नाहीये. मग असं असताना मी त्या IITचं फील्ड सिलेक्ट करायचं का? नाही. मग त्या मुलं त्या एंट्रन्सच्या म्हणजे प्रवेशद्वारातच त्यांना थोडक्यात हाकललं जातं. ती मुलं तिथे एंट्री करू शकत नाही. म्हणून ही मर्यादा आपली स्वतःची समजून घ्यावी किंवा माझ्याकडे तेवढी सिन्सिअरिटी किंवा इंटेलिजन्स हा नाहीये, मग ते क्षेत्र माझ्यासाठी नाहीये. जरूर. सर आपल्याला फोन येत आहेत, आपण फोन आता बघूयात. पनवेलहून सुचित्रा कुलकर्णी आपल्याला प्रश्न विचारत आहेत. विचारा सुचित्रा. हॅलो. हा हा मी आताच 10वीची परीक्षा दिली आहे मी. बरं. आताच 10वीची परीक्षा आली माझी आणि मला आर्ट्स जॉईन करण्यात इंटरेस्ट आहे. बरं. पण मला UPSC सुद्धा जॉईन करायची आणि जर्नलिझम मध्ये पण इंटरेस्ट आहे. सो मी काय करू शकते? बरं. तू अशीच फोन लाईनवर राहा, फोन कट करू नकोस. कदाचित सरांना काही प्रश्न विचारायचे असतील. काय काय जॉईन करायचंय? तिला UPSC पण करायचंय आणि जर्नलिझम मध्ये पण इंटरेस्ट आहे, आर्ट्स मध्ये पण जायचं, तर काय करायचं? नाही, मग आता तरी तुला 11वी-12वीला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायला लागेल आणि शक्यतो इंग्लिश मीडियममधनं तू शिक. मराठी मीडियममधनं म्हणजे 10वीपर्यंत तुझं माध्यम जरी मराठी समजा असेल तरी सुद्धा 11वी-12वी पासूनच तू इंग्रजी माध्यमाची निवड कर. आणि असा एखादा सब्जेक्ट तू आर्ट्सला गेल्यानंतर म्हणजे FYला एस्पेशली SY नंतर ते स्पेशलायझेशन करायचं असतं, पण त्याला असा एखादा सब्जेक्ट निवड की तोच तुला पुढे MPSC UPSCला कंटिन्यू करता येईल आणि मग तुला यश जे आहे ते सहज शक्य होईल. आणि जर्नलिझमबद्दल जर का बोललीस तर त्याचे डिप्लोमा किंवा डिग्रीचे जे कोर्सेस आहेत ते तुला 12वी नंतरच्या टप्प्यावरती किंवा ग्रॅज्युएशन नंतरच्या टप्प्यावरती ते उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये सुद्धा काही पार्ट टाइम कोर्सेस असतात, ते तुला MPSC UPSCचा अभ्यास करता करता सुद्धा करता येऊ शकतील. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न कोल्हापूरहून भावना कुलकर्णी विचारत आहेत. विचारा भावना. हॅलो. हा. सरांना माझा मुलगा आता 10वी झाला. बरं. तर साधारण 90% वगैरे असे आहेत पडतं आपल्याला रेग्युलर. बरं. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की त्याला पर्यावरण वगैरे ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे. बरं. तर एन्व्हायरमेंट मध्ये इंजिनिअरिंग वगैरे किंवा त्याच्यासाठी काय संधी उपलब्ध असतील? बरं. तुम्ही कोल्हापूरवरनं बोलताय आणि तुम्हाला कदाचित ते माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे की जिथं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा कोर्स शिकवला जातो. त्यासाठी त्या मुलाला आता 11वी-12वी सायन्सला जायला लागेल आणि JEE मेनमध्ये किंवा कदाचित त्यावेळेला CET असेल त्यांच्यासाठी, पण त्या CETच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क जर त्यांनी मिळवले तर त्याला त्या कोल्हापूरच्या त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळू शकेल. असं मध्ये का पाहुण्यांशी बोलत असताना एक असं जाणवलं होतं की परदेशात एखादा कोर्स करायचा आहे का हे करता येतं की नाही याच्यासाठी काही कोर्सेस असतात, म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात की अभिरुची मला याच्यात आहे का, माझी रुची ही आहे का असं जाणून घेण्यासाठी. तर असे काही कोर्सेस असतात का? म्हणजे आता समज मला फोटोग्राफी आवडते पण ती करिअर म्हणून करायची की नाही, अशासाठी असेल तर काय आपण छोटे कोर्सेस करू शकतो का? हे फक्त एक उदाहरण झालं. हो, असे खूप कोर्सेस असतात. आणि म्हणजे आता पुण्यातलं उदाहरण जर का दिलं तर फर्ग्युसन कॉलेजचं एक जगन्नाथ राठी इन्स्टिट्यूट म्हणून आहे, त्यांच्याकडे असे छोटे छोटे व्होकेशनल कोर्सेस खूप आहेत. मुंबईमध्ये पण अशा खूप खासगी संस्था आहेत की ज्यांच्याकडं या त्या मे बी सर्टिफिकेट कोर्स असेल, डिप्लोमा असेल, ते ऑटोनॉमस कोर्सेस असतात. म्हणजे त्याला काही कोणती विद्यापीठाची किंवा गव्हर्नमेंटची मान्यता असेल असंही नाही. पण ज्या इन्स्टिट्यूटचा आपण तो कोर्स करत आहोत त्या इन्स्टिट्यूटला जर का स्वतःची काही मान्यता असेल, म्हणजे समाज मान्यता जर का त्याला मोठ्या प्रमाणावर असेल तर तिथनं केलेल्या कोर्सला सुद्धा आपल्याला म्हणजे पुढे चांगला स्कोप हा उपलब्ध होऊ शकतो. जरूर. आणखीन तुमच्याशी डिस्कशन करायचंच आहे या विषयावर, सरांचं मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत, पण एक ब्रेक घेणार आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर पुन्हा एकदा तुमच्यासाठी 022-6689-263. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला कराडून अजित रासकर प्रश्न विचारत आहेत. विचारा अजित. हा सर मॅडम. हा. 10वी-12वी नंतर आम्ही आर्ट केले आहे, त्याच्यानंतर MPSC UPSC परीक्षा देऊ शकतो काय? बर. हो, त्याच्यानंतर MPSC परीक्षा देता येऊ शकते, पण ती ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे 12वी नंतर नाही. पण जरी तुमचं आर्ट्स असलं तरी सुद्धा BA झाल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षा देता येईल, पण त्याची तयारी मात्र FY पासूनच करा. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर त्याची तयारी नाही करायची, ती आधीच करायची आहे.
असं जसं आता आपण म्हटलं की वेगवेगळी क्षेत्र तर आहेत, म्हणजे फोटोग्राफी असेल किंवा अगदी कोणतंही क्षेत्र, आपण हे एक उदाहरण म्हणतो आहोत. पण याच्यासाठी म्हणजे याच्यातून मला इन्कम काय मिळणार आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की आर्थिक स्थैर्य मिळणार आहे की नाही, याचा विचार कदाचित त्या वयात होणं शक्य नसतं. तर त्या दृष्टीने खरं तर डेव्हलपमेंट करणं किती गरजेचं असतं. आर्थिक विचार हा 2 अँगलनी करावा असं मला वाटतं. त्यातला पहिला अँगल म्हणजे एखादा कोर्स आपण जो निवडतो त्या कोर्सची फी आपल्याला परवडणारी आहे का. नो डाऊट्स हल्ली खूप बँका ह्या आपल्याला वेगवेगळ्या कोर्सेस करण्यासाठी लोन उपलब्ध करून देतात. पण तरी सुद्धा त्या फीच्या खर्चाची मर्यादा ही जर का बँकेच्या लोनच्या मर्यादेच्या बाहेर गेली तर बँक आपल्याला देणार नाही. एक चांगलं उदाहरण मी मेडिकलचं देईल. आज मेडिकलच्या गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये फक्त 18 आहेत की त्याच्यामध्ये साधारण एक 2600च्या दरम्यान सीट्स आहेत. पण त्या 2600च्या मध्ये बसण्यासाठी खूप इंटेलिजन्स लागतो, खूप अभ्यास करायला लागतो. आणि तेवढ्या ह्याच्यात जर समजा मी बसलो नाही किंवा माझा नंबर हा 2700 लागला म्हणून मला मेडिकल ऍडमिशन जर का मिळाली नाही तर मला प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लागते की जिथली फी ही किमान 6 लाखापासून 10 लाख रुपये वर्षाला एवढी फी आहे. मग ती मला परवडणार आहे का. आणि ती जर परवडणारी नसेल तर मग तो विचार म्हणजे त्या मेडिकलला ऍडमिशन घेण्याच्या विचाराबरोबरच दुसरा कोणता तरी आणखीन विचार हा मनामध्ये आपण बाळगावा. म्हणजे फीची मर्यादा हा एक सांगितलं. आणि दुसरं काही कोर्सेस असे असतात की त्याला इमिजिएट उत्पन्न म्हणजे अगदी तो कोर्स मी पूर्ण केला आणि लगेच मला नोकरी मिळाली असं होत नाही. त्याला पिरियड जरा जास्त लागतो, त्याला जास्त शिकावं लागतं. नेहमी बायोटेक्नॉलॉजीच्या बद्दल असं म्हटलं होतं की तुम्ही नुसतं BSc MSc बायोटेक केलं की तुम्हाला खूप चांगली नोकरी मिळेल असं नाही. पण आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं काम केलं, मे बी रिसर्च केला, PhD केलं किंवा चांगल्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप उमेदवारी जर का तिथं तुम्ही केली तर तुम्हाला स्कोप खूप मिळतो. म्हणजे इंजिनियरपेक्षा कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात. पण त्यासाठी जो पिरियड तुम्हाला द्यायला लागणार आहे तो देण्याची तुमची तयारी आहे का. म्हणून दोन्ही अँगलने आर्थिक बाबीचा विचार हा करावा. बरोबर. सर 10वी-12वीचा विचार केल्यानंतर मित्रमंडळी आणि सगळेजण आठवत असतात, अमुक अमुकनी केलं म्हणून मला करायचं आहे. याच्यामध्ये कधीतरी आपला जो निर्णय आहे तो चुकू शकतो. अशा वेळेला नेमकं काय करायचं, त्यावेळेला सावरणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजे खरं पालकांची फार महत्वाचा रोल याच्यामध्ये येतो. कारण 10वी पर्यंत नॉर्मली असं असतं की मुलं पहिलीपासून 10वी मध्ये एकाच शाळेत शिकलेली, वर्गामधले मित्रमैत्रिणी पण तेच, एका बाकावर बसणारे कायमचे. त्यामुळं माझ्या बरोबरचा माझा ग्रुप समजा 5 मुलांचा असेल तर माझ्या बरोबरचे 4 जण काय करतात त्याप्रमाणे मी करणार. का तर तेवढी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ही त्या 4-5 जणांची एकमेकांमध्ये असते. त्यात एखादा डॉमिनेटिंग असतो, मे बी मुलगा मुलगी, आणि तो जो म्हणेल ते इतर 4 जण ऐकत असतात. मग तो म्हणाला की मी अमुक करणार की बाकीचे म्हणतात हो मी पण तमुक करणार. पण त्याला अर्थ नाही. कारण म्हणजे मी मुलांना नेहमी असं म्हणतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारा की त्यांच्या 10वी-12वीच्या वेळेला त्यांचे जे कोणी मित्रमैत्रीण होते त्यातले आज किती लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. म्हणजे तेवढे जीवाभावाची मैत्री आजही टिकून आहे का. नाही. मग असा कोणीतरी एखादा दुसरा असतो पण त्याच्यासाठी आपण आपलं करिअरचा मार्ग पूर्णपणे बदलायचा का, तर निश्चितपणे नाही. म्हणून इतर लोक काय करतात म्हणजे आपले इतर मित्र काय करतात त्याच्यावरनं आपण निर्णय हा नाही घ्यायचा. जरूर. आणखीनही बरेच प्रश्न आहेत तुमच्याशी गप्पा मारायचे ते आणि इतरही प्रश्नांचं पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर आपल्याला प्रश्न विचारतात औरंगाबादहून सुभाष तिवारी. विचारा सुभाष. मॅडम आमची मुलगी आहे 11वी सायन्सला सध्या. तिनं कम्प्युटर सायन्स घेतलेलं आहे. बरं. आणि मॅट्रिकला तिला 89% होते. तिला लोणीला घेतलं ऍडमिशन. तिला सिव्हिल इंजिनियर व्हायचंय. बरं. त्यांचे आर्किटेक्चर बनायचं मला. बर बर. ते आर्किटेक्चर बनायचं तर मग आता 11वी झाली तिची पूर्ण. आता आम्ही कम्प्युटर सायन्स मधून तिथून ठेवायचा विचार नाही आमच्या गावाकडे घेण्याचा विचार आहे तिथला. बरं. तर आता तिची जिद्दी करते ती का मला हेच करायचं म्हणून बर बर आर्किटेक्चरच करायचं. मुली आहे का त्याला जास्त आम्हाला तर काही दिसत नाही. बर विचारूयात आपण. म्हणजे तिने आता 11वीला सायन्सला ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंगसाठी ती प्रयत्न करते आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा आधी विचार होता पण आता तिला असं वाटतं की आपण आर्किटेक्चरला जावं. पण अजूनही तिला करता येणं शक्य आहे. त्यासाठी सायन्सची साईड किंवा कॉलेज तुम्ही बदलावं असं मला काय वाटत नाहीये. कारण आर्किटेक्चरला जायचं असेल तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स काही असलं तरी चालतं, फक्त मॅथमॅटिक्स असलं पाहिजे आणि ते तिचं आहे आता.
त्यामुळे 12वी नंतर ती इंजिनिअरिंगची जशी एंट्रन्स एक्झाम वेगळी जेईची देणार होती, तशी तिला आर्किटेक्चरची वेगळी एंट्रन्स एक्झाम द्यायला लागेल, की जी जेई मेन मधनच असते, नाटाची वेगळी असते, आपल्या महाराष्ट्राची सीईटी असेल आणखीन पुढच्या वर्षी. तर अशा एक्झाममधनं तिला ह्याच मार्गाने पुढं जाता येणं आर्किटेक्चरला शक्य आहे. त्यासाठी कॉलेज किंवा तुम्ही ब्रँच बदलायचा विचार करू नका. जरूर, त्यांच्यासाठी खूप दिलासादायक असणार, कारण ते थोडे चिंतेत वाटत होते. आपल्याला पुढचा प्रश्न भाग्यश्री जाधव विचारतायत पुण्याहून. विचारा भाग्यश्री. हॅलो, हा, मी 10वी झाल्यानंतर पायलट व्हायचं ठरवलंय, तर मग त्याच्यासाठी कोणते क्लासेस किंवा 12वी नंतर काय करावं लागेल? बरं. भाग्यश्रीला पायलट व्हायचंय 10वीत, त्याच्यानंतर तिला असं वाटतं की याच्यानंतर काय कोर्सेस असतात? 12वी प्रेफरेबली सायन्समधनं तू कर आणि त्याच्यानंतर मग तुला ते कोर्सेस घेणार आहे. आता तू पुण्यावरनं बोलतेस, तर बारामतीमध्ये पण जवळ एक इन्स्टिट्यूट आहे, त्याचं पण सर्वात चांगलं इन्स्टिट्यूट जे आहे ते उत्तर प्रदेशामध्ये रायबरेलीमध्ये आहे. पण म्हणजे त्यामुळे ती इन्स्टिट्यूट कोणती याची माहिती तुला नेटवरनं समजू शकेल. पण तू 12वीपर्यंत सायन्सचा प्रवास करायचा आहे एवढं मात्र निश्चित. जरूर. सर, या सगळ्यामध्ये जसं आपण म्हणतो की काही काहीला ऍप्टिट्यूड टेस्ट विषयी आपण म्हणतो की आपला कल नेमका काय आहे ही टेस्ट सांगायला, ती म्हणजे हे सांगायला ती टेस्ट मदत करत असते. तर त्याच्यावरून काय आपण निदान खरं तर करायला पाहिजे? हल्ली ऍप्टिट्यूड टेस्ट खूप मुलं करून घेतात. त्याचा उपयोग काही एका मर्यादेपर्यंत निश्चितपणे होतो. कारण असं म्हणलं जातं की तुमचा ऍप्टिट्यूड जो आहे हा वयोमानाप्रमाणे त्यामध्ये काही प्रमाणात बदल होतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या 10 वर्षाचा मुलगा असेल, तोच 15 वर्षाचा झाला, तोच 25-40 वर्षाचा झाला, आणि त्याचा आपण प्रत्येक त्या वयाच्या टप्प्यावरती ऍप्टिट्यूड घेतली तर जसं वय वाढतं, नॉलेज वाढतं, इन्फॉर्मेशन वाढते, त्याप्रमाणे ऍप्टिट्यूड हा चेंज होत जातो. मग ऍप्टिट्यूड टेस्टवरती डिपेंड किती राहायचं की ज्याच्यावरून आपण करिअरचा निर्णय हा घ्यायचा का. एक गोष्ट नक्की की ऍप्टिट्यूडमध्ये जर आलं ना की नाही तुम्ही हे करू नका, हे केलं तर तुम्हाला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे, तर तुम्ही ते करू नका असं मीही सांगेन. पण ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला 3-4 गोष्टीपैकी कोणतं तरी एक करा, किंवा 3-4 गोष्टींकडे तुमचं लायकिंग आहे असं जर का सांगितलं गेलं तर मग त्या 4 पैकीच एक आपण ही शक्यतो निवडावी. कारण आता 3-4 गोष्टीचा स्कोप हा त्या ऍप्टिट्यूड टेस्टमधून आपल्याला मिळालाय, हा सफिशियंट आहे, मग त्याच्यातलं एक निवडावं. सर, या सगळ्यामध्ये तुमच्याशी गप्पा मारताना आणखीन एक आठवलं की माझा एक मित्र होता ज्यांनी आधी इंजिनिअरिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर तो जर्नलिझममध्ये आलेला होता, आणि तो असं म्हणायचं होतं की माझी 3-4 वर्ष खूप वाया गेलेली आहेत. मग ती केटी, मग ते आलेलं फ्रस्ट्रेशन, असं पण असतं. म्हणजे निवड चुकू देखील शकते, पण पुन्हा नव्यानं उभं देखील राहायचं असतं. तर हा जो मधला एक फेज असते आपली, त्याच्यासाठी काय करता येतं? खरं तर निवड जर का चुकली या करिअरच्या बाबतीमध्ये तर त्याला एकच पर्याय असतो की परत उलटा मागचा प्रवास करायचा आणि ती सुधारणा करायची आणि पुढे जायचं, की जसं तुझ्या मित्रांनी केलं असं तू म्हणते आहे. पण त्याच्यामध्ये वर्ष वाया जातात, पैसा वाया जातो, आणि मुख्य तो जो फ्रस्ट्रेशन पिरियड गेलेली ती जी काही 3-4 वर्ष त्या मुलाची असतील की जी परत त्याला मिळणार नाहीत. म्हणजे तोच पिरियड जर का त्यांनी पहिल्यापासनं त्याला मे बी जर्नलिझम असेल, फोटोग्राफी असेल, जे काही त्याला करायचं असेल त्यासाठी जर का त्यांनी डिवोट करून दिला असता तर तो आज त्या क्षेत्रामध्ये उच्च पदाला जाऊन पोचला असता. त्यामुळं निवडतानाच करिअर हे असं निवडावं की ज्याची आपल्याला आवड आहे, आणि आवड ही निर्माण नाही करतायत, म्हणजे काही एका ठराविक लिमिट पर्यंत होऊ शकेल, परंतु ज्या करिअरमध्ये आपल्याला आयुष्य काढायचं आहे तर त्याची शून्यातून आवड निर्माण करायची असं होणं मात्र अवघड आहे. त्यामुळं ज्याची बऱ्यापैकी आवड आहे, ज्याची माहिती आपण चांगली इतर माध्यमातून करून घेतलेली आहे, किंवा आपल्याला तो विषय शिकवणाऱ्या शिक्षकांकडनं करून घेतलेली, किंवा त्या क्षेत्रामध्ये आता प्रत्यक्षात जे लोक काम करतात, मग ते प्राध्यापक म्हणून काम करत असतील किंवा एखादा व्यवसाय म्हणून ते त्या क्षेत्रात काम करत असतील, त्यांच्याकडनं माहिती घ्या, त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांच्याशी जाऊन गप्पा मारा, आणि मग तुम्ही ठरवा की येस आपल्याला हे करायचं आहे, आणि मग तुमचं करिअर हे नक्की उज्ज्वल झालेलं तुम्हाला दिसेल. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि अनेक विषयांवर खरं तर तुमच्याशी गप्पा मारायच्यात, पण आज आपण इथेच थांबतो आहोत. करिअर निवडण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. पहा फक्त IBN लोकमत.